आपल्या सर्वांना महाराजांनी इथे रायरेश्वरच्या मंदिरात बोललाय. महाराजांच्या भाषणात नक्कीच काहीतरी मनसुबा असणार. जगदंब महाराज आम्हाला माहिती कशासाठी बोलायला सांगतो, पण त्याआधी आपण लढाईचा खेळ घेऊया का? थांबा गड्यानो, आज मी तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? गड्यानो, आज मी तुम्हाला इथे एका विशेष कारणासाठी बोलवलंय. आजवर आपण एकत्र खेळलो फिरलो, पण आता खेळाची वेळ संपलेली आहे. राजे, आज तुमच्याकडे काहीतरी वेगळंच सांगताय. तुमच्या मनात काय झालं सांगा आम्हाला. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांच्या हुकमाने आम्ही या पुण्याच्या जहागिरीचा कारभार सांभाळत आहोत. हो की राजे, मासाहेब तुम्ही या पुण्याचं गोकुळ केलं. पण गड्यानो, यात आम्हाला मोहित आनंद नाही. सुलतानाची वतनदारी ही परकीयांची गुलामगिरीच आहे. त्यांचे युद्ध चालत असतात. त्या युद्धात आपली लोके मारली जातात. कुटुंब देश लढले लागतात. आपले मुलूकच्या मुलूक उद्ध्वस्त होतात. हे आपण किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यांसाठी किती दिवस राबायचे? सांगा गड्यानो, सांगा. आपण आपलं राज्य निर्माण करायचं. स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. होय, हिंदवी स्वराज्य. परकीयांची गुलामगिरी नसलेलं स्वराज्य. प्रत्येक माणसाला स्वाभिमान शिकवणारे स्वराज्य. आपल्या आया बहिणींच्या मुला संरक्षण देणारे स्वराज्य. अवघ्या मराठी मुलखाला आणि मराठी माणसाला एका ध्वजाखाली एकत्र ठेवणारे स्वराज्य. यासाठी संख्या बळावर युद्ध जिंकता येते, पण साम्राज्य उभं करण्यासाठी जिद्द लागते. आपण स्वराज्य निर्माण करायचं. कोण एका राज्याचं नाही तर रयतेचं राज्य. हे जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी केलेलं एक धाडस आहे. सांगा, आहे तुमची तयारी? चला या रायरेश्वराला साथ देऊन स्वराज्याची शपथ घेऊया. मग घ्या शपथ. या रायरेश्वराला साक्ष देऊन आम्ही अशी शपथ घेतो की आता आमचे एकच ध्येय आहे, हिंदवी स्वराज्याची स्थापना. जोपर्यंत चंद्रसुरी आहेत तोपर्यंत हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आम्ही आमचे सर्वस्व अर्पण करू आणि या भूमीत स्वराज्य नांदू. बोला हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. बस, आता मागे वळून पाहायचं नाही. आता फक्त एकच ध्येय, हिंदवी स्वराज्य. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय भवानी.
जरा सा- वक्रतुंड महाकाय
प्रेक्षक